नमस्कार, मी मृणाली पिळणकर. तुम्ही पाहत आहात LS मराठी. काही महत्त्वाच्या घडामोडी आपल्याला पाहायच्या आहेत, त्याआधी पाहूयात महत्त्वाच्या हेडलाईन्स. शिक्षण सम्राट माजी राज्यपाल पद्मश्री DY पाटील यांचं कोल्हापूरमध्ये निधन. वयाच्या 90व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास. विद्यार्थ्यांच्या हितासाठी पुण्यात मोठा मोर्चा काढणार. रोहित पवारांचा पत्रकार परिषदेतून इशारा. अभिनेता आमिर खानला आलेली धमकी बिश्नोई गँगकडूनच. पंजाब पोलिसांच्या तपासात माहिती उघड. आमिर खान याला धमकावणारा आवाज हा लॉरेन्स बिश्नोई गँगचा सदस्य आरजू बिश्नोई याच्या आवाजाशी मिळता जुळता पोलिसांनी दिली माहिती. दुसऱ्या महिलेसोबत फिरणं पडलं महागात. नाशिकमध्ये पत्नीनं नवऱ्याला रंगेहात पकडलं. भर चौकात धू धुतलं. पंढरपूर मंदिर परिसरात फेरीवाल्या महिलांमध्ये तुफान हाणामारी. भाविकांसमोर गोंधळ. काही काळ तणावाचं वातावरण. खडकवासला धरणासमोरच्या पुलावरून एका व्यक्तीनं मारली उडी. धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा प्रवाह असल्यानं व्यक्ती अद्याप बेपत्ता. वाढीव घरपट्टी विरोधात सांगली बंद. महापालिका क्षेत्रातले सर्व व्यवहार बंद. वाढीव घरपट्टी जाचक असल्याचा आरोप. आता बातमी आहे पुण्यातून. डिंबे धरण विसर्गानं वेल्हे जेजुरी मार्ग ठप्प झालाय. घोड नदीच्या पुरात लाखणगाव पूल जलमय झाल्याचं पाहायला मिळतंय. पुरामुळे शिरूर आंबेगाव संपर्क पुन्हा एकदा तुटलाय. रखडलेल्या पुलामुळे नागरिकांचा संताप वाढलाय. घोड नदीच्या पुरानं शेतीचं मोठं नुकसान झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. पुण्यातील तालुक्यातील डिंबे धरण ओव्हरफ्लो झालं असून घोड नदी पात्रात 20,000 क्युसेक विसर्ग सोडण्यात आलाय. त्यामुळे घोड नदीला आलेल्या पुराचा मोठा फटका वेल्हे जेजुरी महामार्गाला बसलाय. जेजुरी महामार्गावरील लाखणगाव चांदोह येथील पूल पाण्याखाली गेल्यानं शिरूर आंबेगाव तालुक्यांचा संपर्क तुटलाय आणि महिनाभरात सलग दुसऱ्यांदा हा पूल पाण्याखाली गेल्यामुळे नागरिकांना आता मोठा सामना करावा लागतोय. आंबेगाव आणि शिरूर दोन तालुक्यांना जोडणारा हा पूल आहे. परंतु तुम्ही आज परिस्थिती पाहत असाल तर कशा प्रकारे पाऊस चालू आहे या आपल्या शिरूर आंबेगावच्या भूमीमध्ये. आणि या ठिकाणी वरची जी धरणं आहे, डिंबे असेल किंवा अनेक कुठली धरणं असेल, ती तुडुंब भरलेली आहे. आणि आज जर परिस्थिती जर तुम्ही पाहत असाल तर या पुलाची परिस्थिती पहा काय आहे. पुलावरून पाणी चाललेलं आहे, तुम्ही पाहू शकता ही परिस्थिती काय आहे. त्याच्यामुळे सर्व ग्रामस्थांना विनंती की या पुलावर न जाण्याचा कोणी प्रयत्न करू नका. परिस्थिती म्हणजे सगळा संपर्क तुटलेला आहे आंबेगाव शिरूरचा. आणि हे रखडलेलं काम आहे हे 4 ते 5 वर्ष झाले चालू आहे. हे पूर्ण व्हावा अशी मागणी, बाकी नाही काय. 4-5 वर्ष झाले काम पूर्ण नाही. महिनाभरात दुसऱ्यांदा पाणी जाते. शेतीचंही नुकसान झालंय. हा शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान, मोटरी केबल हे ते सगळं भिजलेलं आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचा काँग्रेसकडून गुंगी गुडिया असा उल्लेख करण्यात आलाय. राष्ट्रवादीच्या उमेश पाटलांनी यावरून काँग्रेसवर पलटवार केलाय. काँग्रेस पक्षानं असंवेदनशीलतेचं प्रदर्शन केलंय असं त्यांनी म्हटलंय. अशी वक्तव्य करणं काँग्रेसला शोभत नाही. काँग्रेसच्या पोस्टमुळे आता हा राजकीय वातावरण पेटलंय. अशी वक्तव्य करणं काँग्रेसला शोभत नाही अशी टीका उमेश पाटलांनी केली आहे. पदभार घेऊन 6 महिने सुद्धा सुनेत्राबाई पवार यांच्यावर अजितदादांच्या अकाली निधनामुळे अचानक पक्षाच्या नेतृत्वाची आणि त्याचबरोबर राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी आलेली आहे. त्यांना पदभार घेऊन अजून 6 महिने सुद्धा झालेले नाहीयेत. आणि लगेचच ज्यांच्या कुटुंबामध्ये आणि ज्यांच्यावर एवढा मोठा दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे हे माहीत असताना काँग्रेस पक्षानं अशा पद्धतीनं असंवेदनशीलताचं प्रदर्शन करत अशी वक्तव्य करणं हे खरं तर त्यांना शोभत नाही. एक प्रकारे त्यांनी गुंगी गुडिया हे सुनेत्राबाईंच्या संदर्भानं उल्लेख करून काँग्रेसच्या त्यांच्याच नेत्या असलेल्या इंदिरा गांधी यांची सुद्धा एक प्रकारे टिंगल केलेली आहे हे यातून दिसतं. उल्हासनगर पालिकेचं मुख्यालयच धोक्यात आलंय. उल्हासनगरमध्ये 427 इमारती सध्या धोकादायक स्थितीत आहेत. मात्र पालिका मुख्यालय सुद्धा असुरक्षित असल्याचं समोर आलंय. तडे गेलेल्या इमारतीतून पालिकेचा कारभार सुरू आहे. उल्हासनगर पालिका मुख्यालयावर धोक्याची घंटा आहे. उल्हासनगर महापालिकेनं शहरातील 427 इमारती धोकादायक जाहीर केल्यात. मात्र धक्कादायक बाब म्हणजे महापालिकेचं स्वतःचं मुख्यालयच असुरक्षित असल्याचं समोर आलंय.
स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये इमारतीला तडे गेल्याचं स्पष्ट झालं असून नवीन इमारतीसाठी 350 कोटींचा DPR तयार असताना सुद्धा गेल्या 2 वर्षांपासून पर्यायी जागेचा प्रश्न प्रलंबित आहे। त्यामुळे तडे गेलेल्या इमारतीतूनच पालिकेचा कारभार सुरू असून कर्मचारी आणि नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झालाय। महापालिकेच्या या इमारतीतून सविस्तर आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी संदीप साळवे यांनी। उल्हासनगर महानगरपालिकेची इमारत ही धोकादायक असल्याची बाब समोर आलेली आहे। आपण पाहू शकता माझ्या पाठीमागे ह्या इमारतीची परिस्थिती किती भयानक आपल्याला दिसते। ह्या इमारतीला गळती देखील लागलेली, अनेक ठिकाणी जे असे स्लॅब जे आपल्याला थोडे थोडे निघलेले आपल्याला पाहायला मिळतात। ते ह्याच इमारतीमध्ये महापौर असतील, नगरसेवक असतील, त्यानंतर अधिकारी कर्मचारी हे आपला जीव जे धोक्यात घालून या इमारतीमध्ये काम करत आहे। मात्र आता काही दिवसापूर्वी आपल्या भिवंडीमध्ये एक दुर्घटना घडली। ती दुर्घटना इथं होण्याची वाट पाहते का असा प्रश्न देखील जो निर्माण होतोय। या इमारतीला 2020 मध्येच हिला धोकादायक घोषित केलं होतं। अजूनही हिची डागडुजी वगैरे काही करण्यात आलेली नाही आहे। LS मराठी, संदीप। मनसे नेते अमित ठाकरेंवर भाजपनं आता पलटवार केलाय। सुशील मेंगडे यांनी जोरदार हल्लाबोल केलाय। आधी ग्रामपंचायत सदस्य होऊन दाखवा, चंद्रकांत पाटलांवरील टीकेला भाजपनं प्रत्युत्तर दिलंय। त्या दिवशी राज ठाकरे यांनी चंद्रकांत पाटलांवर टीका केली होती आणि त्यानंतर अमित ठाकरे सुद्धा त्यावर बोलले होते। मात्र यावरून आता भाजपनं प्रत्युत्तर दिलंय। तुम्ही स्वतः मान्य केलं होतं की काही 3-4-5 महिन्यांनी परवा दिवशी मुंबईमध्ये एका मोठ्या पक्षाचा वर्धापन दिन झाला। हा पक्ष इतका मोठा आहे की त्याचा एकही आमदार नाही, एकही खासदार नाही, परंतु राज्यात सातत्याने नागरिकांची एंटरटेनमेंट करण्यामध्ये यांचा कुणी हातही पकडत नाही। ह्या मोठ्या साहेबांचा शहजादा आदरणीय चंद्रकांत दादांवरती काही टिप्पणी करून गेला। ज्या दादांनी स्वतःचं आयुष्य हे समाजसेवेसाठी, संघटनेसाठी समर्पित केलं, अशा दादांवरती या शेजाऱ्याचं जेवढं वय नाही तेवढं दादांचं समाजात काम करण्यासाठी योगदान आहे। इतकं असताना एक नादान वक्तव्य आपण करताना पाहिलं। या शेजाऱ्याला मला एवढंच सांगायचंय की पहिलं तू कुठंतरी एखाद्या ग्रामपंचायतीचा सदस्य किंवा सरपंच होऊन दाखव, मग कुठंतरी बोलायला तुला संधी मिळेल। पुढच्या काळात आपण या आमच्या दिलेल्या सल्ल्याचा विचार कराल अशी आमची माफक अपेक्षा ठेवतो आणि दादांसारख्या साध्या सरळ व्यक्तिमत्वावरती आपण बोलताना 10 वेळा विचार करावा अशी सूचना आपल्याला या निमित्ताने करतो। पुढची बातमी आहे गडचिरोली जिल्ह्यातून। गडचिरोली जिल्ह्यात पुन्हा एकदा अतिवृष्टी झाली आहे। मुसळधार पावसामुळे नदी नाले तुडुंब भरले आहेत आणि यामुळे राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक सुद्धा प्रभावित झाली आहे। पावसामुळे अनेक गावांचा संपर्क तुटलाय। गडचिरोली जिल्ह्यात पुन्हा एकदा अतिवृष्टीचा फटका बसलाय। जिल्ह्याच्या दक्षिण भागात झालेल्या पावसामुळे अनेक गावांचा संपर्क तुटलाय। आलापल्ली ते सिरोंचा राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक प्रभावित झाली आहे। अनेक ठिकाणी रस्ते वाहून गेले आहेत, नदी नाल्यांना पूर आलाय आणि या ठिकाणी प्रवासी जे आहेत ते अडकले आहेत। या पूर परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी महेश गुडेट्टीवार यांनी। मागील 3 दिवसांच्या विश्रांतीनंतर परत एकदा मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे। 3 ऑगस्ट रोजी रात्रीच्या सुमारास सुरू झालेला मुसळधार पाऊस परत एकदा आज देखील सुरू आहे। त्यामुळे आता गडचिरोली जिल्ह्यात परत एकदा अतिवृष्टी निर्माण झाली आहे। आपण माझ्या पाठीमागे बघू शकता, नदी नाले पूर्णपणे धुतडी भरून वाहत आहे। मी सध्या आलापल्ली ते सिरोंचा या राष्ट्रीय महामार्गावर आहे। या महामार्गाचे काम गेली 4 ते 5 वर्षापासून सुरू आहे। या रस्त्यावर जवळपास 10 ते 12 पुलांचे बांधकाम केले जात आहे। ज्या ठिकाणी पुलाचे बांधकाम केले जात आहे त्या ठिकाणी वळण रस्ते बनवण्यात आले आहे। तात्पुरत्या स्वरूपात वळण रस्ते बनवून रहदारी सुरू करण्याचा हा प्रयत्न होता, मात्र या मुसळधार पावसात हे वळण रस्ते अक्षरशः वाहून जात आहे। नाल्याचा प्रवाहात हे वळण रस्ते न टिकल्यामुळे या रस्त्यावरील रहदारी पूर्णपणे ठप्प झाली आहे। विशेष म्हणजे राज्यमार्गासोबत राष्ट्रीय महामार्ग देखील ठप्प झाला आहे। आलापल्ली ते सिरोंचा हा 353 राष्ट्रीय महामार्ग आहे।
गेली 2 महिन्यात जवळपास 5 ते 6 वेळा हा राष्ट्रीय महामार्ग पूर्णपणे ठप्प झाला आहे. आज देखील पहाटेच्या सुमारास हा रस्ता पूर्णपणे ठप्प झाल्याने वाहनधारकांना मोठा त्रास सहन करावा लागला आहे. एकूणच गेल्या आठवड्यात 3 ते 4 दिवस गडचिरोली जिल्ह्यात अतिवृष्टी निर्माण झाली होती. भामरागड तालुका 4 दिवस संपर्क क्षेत्राचा बाहेर होता. आज देखील परत एकदा गडचिरोली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी निर्माण झाली आहे. महेश गुंडेटीवार, LS मराठी, गडचिरोली. पुण्यात पावसानं आता विश्रांती घेतली आहे, मात्र तरीही धरणातून विसर्ग सुरूच आहे. पुण्यातील 4ही धरणं 100% भरली आहेत. दमदार पावसामुळे धरणं काठोकाठ भरली आहेत आणि त्यामुळे पुणेकरांची पाण्याची चिंता मिटली आहे. पुण्यात पावसानं विश्रांती जरी घेतली असली तरी धरणांमधील पाणीसाठा समाधानकारक आहे. यंदाच्या मोसमात पहिल्यांदाच खडकवासला, पानशेत, वरणगाव आणि हेमघर ही 4ही धरणं 100% भरली आहेत. गेल्या काही दिवसांतील दमदार पावसामुळे धरणं काठोकाठ भरली असून खडकवासला धरणातून आतापर्यंत 9 TMC पाण्याचा विसर्ग करण्यात आलाय. धरण साठ्यामुळे पुणेकरांची पाण्याची चिंता मिटली आहे आणि याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी यांनी. पुणे शहर आणि धरण क्षेत्रामध्ये पावसाने काहीशी विश्रांती घेतली असली तरी खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग हा सुरूच आहे. आताही आपण पाहतोय की सद्यस्थितीमध्ये जवळपास 11,000 क्युसेक्स वेगाने खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग हा आपल्याला सुरू असलेला पाहायला मिळतोय. खडकवासला धरणाचे सर्व 11 दरवाजे हे उघडण्यात आलेले आहेत. आतापर्यंत म्हणजे यंदाच्या मोसमामध्ये याच खडकवासलातून जवळपास 9 TMC पाणी हे मुठा नदीमध्ये सोडण्यात आलेलं आहे. मोठ्या प्रमाणात खरं तर आपण पाहिलं की गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस हा धरण क्षेत्रामध्ये बरसतोय आणि त्यामुळे धरण काठोकाठ भरलेले आहेत. पुणे शहराला पाणी पुरवठा करणारे हे खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर ही 4ही धरणं आता जवळपास 100% भरायला आलेली आहेत. टेमघर धरण हे फक्त 98% आहे, तर इतर 3 धरणं ही पूर्णपणे 100% भरलेली आहेत आणि त्यामुळे खडकवासला धरणातून हा सध्या पाण्याचा विसर्ग हा सुरू झालेला आहे. त्यामुळे मुठा नदीचं पात्र सुद्धा ओव्हरफ्लो झालेला आहे. बाबा भिडे पूल जो डेक्कनमधला आहे तो सुद्धा पाण्याखाली गेलेला आहे. शिवणे येथे पूल सुद्धा पाण्याखाली गेलेला आहे आणि जरी पावसाने विश्रांती घेतलेली असली तरी धरण क्षेत्रामधला जो येवा आहे त्यामुळे पाण्याचा प्रवाह हा खडकवासला धरणातून सुरूच असल्याचं सुद्धा पाहायला मिळत आहे. खडकवासला, वरसगाव, पानशेत आणि टेमघर या 4ही धरणांची क्षमता जवळपास 30 TMC इतकी आहे आणि आत्ता सद्यस्थितीमध्ये 29 TMC पाणीसाठा या 4ही धरणांमध्ये आहे. त्यामुळे आजही आपण पाहतोय की मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग हा सध्या सुरू झालेला आहे आणि सकाळी जवळपास 19,000 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग होता, मात्र आता तो काहीसा कमी करण्यात आलेला आहे आणि 11,000 क्युसेक्स वेगाने पाणी सध्या मुठा नदीच्या पात्रामध्ये सोडण्यात आलेलं आहे. कॅमेरामन रोहित वनकट्टेसह अमोल धर्माधिकारी, LS मराठी, खडकवासला, पुणे. चाकण MIDCचे रस्ते मृत्यूचा सापळा ठरले आहेत. खड्डे, पाऊस आणि अपघातांचा कहर वाढलाय. वर्षभरात अपघातामुळे 399 जणांचा बळी गेलाय. उद्योगनगरीत रस्त्यांमुळे वाहतूक ठप्प झाली आहे, अपघात वाढले आहेत आणि त्यामुळे रस्ते दुरुस्तीची मागणी करण्यात आली आहे. पुण्यातील चाकण औद्योगिक वसाहतीमधील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. मागील एका वर्षात 399 जणांना या अपघातात बळी गेल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे. पावसामुळे खड्ड्यांमध्ये पाणी साचत असल्यामुळे त्याचा अंदाज येत नाही. परिणामी अपघातांचं प्रमाण वाढल्यामुळे उद्योगनगरीची ओळख असलेल्या चाकण MIDCत रस्त्याच्या प्रश्नांमुळे उद्योग, कामगार आणि नागरिक सर्वांनाच मोठा फटका बसलाय आणि याचाच आढावा घेत येथील नागरिकांच्या सोबत बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी चंद्रकांत मांडेकर यांनी. राज्य शासनाला कोट्यावधी रुपयाचा महसूल देणाऱ्या चाकण औद्योगिक वसाहतीमध्ये सध्या रस्त्यांची अत्यंत वाईट दुरावस्था झालेली आपल्याला पाहायला मिळत आहे. मोठ्या प्रमाणामध्ये ही राज्य शासनाला महसूल मिळूनही या चाकण MIDC कडे दुर्लक्ष होत असल्याने रस्त्यांची अवस्था खूप वाईट झालेली आहे. या खड्डेमय झालेल्या रस्त्यातून प्रवास करणे अत्यंत धोकादायक झालेला असताना अनेक दुचाकी चालकांचे अपघात आपल्याला झालेले पाहायला मिळत आहेत. या झालेल्या अपघातामध्ये अनेक दुचाकी स्वारांनी आपले प्राण गमावले आहेत. अशा निष्पाप प्राण गमावलेल्या निष्पाप जीवांना कुठेतरी न्याय मिळण्याची मागणी या ठिकाणी केली जात आहे. आपल्यासोबत बोलण्यासाठी ट्रॅफिक मुक्त समितीचे सदस्य आहेत. काय सांगाल तुम्ही, काय नक्की परिस्थिती आहे चाकण MIDC सध्या? चाकण MIDC म्हणजे आपण म्हणतो जगात सगळ्यात मोठी अशी MIDC ऑटो हब
पण ज्या पद्धतीचं जगातील एका नामांकित MIDCचं इन्फ्रास्ट्रक्चर पाहिजे त्या हिशोबाने तर आपण तर काही पाहू शकत नाही. आपण ज्या ठिकाणी उभे आहोत मागे आपल्याला खड्डे दिसत आहेत. हे जे काय खड्डे आहेत हे याचंच प्रतीक आहे की आपण कुठे आहोत, खरं आपण एवढ्या मोठ्या प्रतिष्ठेच्या जागेवरती आहोत का. आणि ज्या काही कामं सध्या MIDC मध्ये किंवा या ठिकाणी चालू आहेत ती कामं एकदम संत गतीने शिंदेंच्या धोरणांना नवी मुंबईत भाजप ब्रेक लावणार असल्याचं समजतंय. FSI आणि क्लस्टरबाबत 2 प्रस्ताव आणण्यात आले होते. शहराची कॅरिंग कॅपॅसिटी चेक करण्यात येणार आहे. क्लस्टर योजनेचा पुनर्विचार करण्याबाबत राज्य सरकारला पत्र सुद्धा लिहिण्यात आले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे असलेल्या नगरविकास खात्याच्या धोरणांना नवी मुंबई मनपातील सत्ताधारी भाजपा ब्रेक लावण्याच्या तयारीत आहे. मुंबई शहराच्या प्रत्येक विभागाचा इम्पॅक्ट असेस्टिमेट करून शहराची कॅरिंग कॅपॅसिटी चेक करण्यात येणार आहे. यासोबतच शहरात राबवण्यात येणाऱ्या क्लस्टर योजनेबाबत पुनर्विचार करण्याबाबत राज्य सरकारला पत्रव्यवहार करण्याबाबतचा प्रस्ताव सर्वसाधारण सभेत आणण्यात आला आहे. जेवढा FSI पडलेला आहे, जेवढी लोकसंख्या या शहराची वाढणार आहे ती लोकसंख्या पेलण्याची ताकद या शहरामध्ये आहे का, त्याचा अभ्यास करणं अत्यंत गरजेचं आहे. त्यामुळे 2 प्रस्ताव UDCPR रिलेटेड आम्ही त्या ठिकाणी मांडलेले आहेत की UDCPR मुळे किती लोकसंख्या, अल्टिमेट लोकसंख्या या शहराची होऊ शकते आणि त्या दृष्टीने या शहराचं जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते त्याला घेण्यायोग्य आहे का, की एवढा FSIचा दूरगामी परिणाम हा चांगला होणार नाही आहे. त्यामुळे FSI तर आपण 10 पण देऊ शकतो, 15 पण देऊ शकतो, पण या शहराची जी कॅपॅसिटी आहे ती जाऊन चालणार नाही. त्यामुळे लोकांच्या सुखसुविधा, राहणीमान याच्याशी तडजोड न करता लोकांना घरं व्हावी ही निश्चितच व्हावं, पण बिल्डरांच्या फायद्यासाठी FSI जास्त वाढवून त्याला फक्त घरांच्या लोकांच्या भावनाशी जोडून काहीतरी दुसरा उद्दिष्ट साध्य करण्याचं दिसून येते. तर सर्वप्रथम इम्पॅक्ट असेसमेंट करण्याचं ठरवलेलं आहे. त्यामध्ये आम्ही नोडनिहाय, सेक्टरनिहाय आहे, त्याची वहन कॅरिंग कॅपॅसिटी, लोकसंख्या किती वाढेल, किती मैदानं आहेत, किती हॉस्पिटल आहेत, किती शाळा आहेत, रस्त्याची संख्या किती, तिथे गाड्या किती वाढणार, या दृष्टीने सर्व इम्पॅक्ट असेसमेंट आम्ही UDCPRच्या निमित्ताने करणार. आता पाहूयात वेगवान घडामोडी. नाशिकमध्ये नवरा दुसऱ्या महिलेसोबत फिरताना पत्नीला सापडला. पत्नी, नवरा आणि संबंधित महिलेमध्ये जोरदार वाद. घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल. बीड जिल्ह्यातील विलास घुले प्रकरणाचा तपास अखेर CID कडे. प्रकरणातील 10 आरोपींना अटक. घुले प्रकरणाला मिळालं आता नवं वळण. छत्रपती संभाजीनगरमध्ये घाटीतील 500 परिचारिकांचं 2 तास काम बंद आंदोलन. रखडलेली पदोन्नती तातडीनं करण्यात यावी अशी परिचारिकांची जोरदार मागणी. 24 तासांच्या वैद्यकीय सेवा बंद आंदोलनाला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील डॉक्टरांचा जाहीर पाठिंबा. रुग्णहितासाठी लढा, डॉक्टरांकडून भूमिका स्पष्ट. बीडच्या माजलगावातील अतिक्रमण हटवणार. 3 दिवसांच्या उपोषणानंतर अतिक्रमण कारवाईला मुहूर्त. प्रशासनाच्या आश्वासनानंतर उपोषण मागे घेण्यात आल्याची माहिती. भिवंडीत मुसळधार पावसामुळे कामवार नदी दुथडी भरली. नदीपात्रात वाहून गेलेली मिनी बस दिसली. व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल. पालघरच्या डहाणूत मद्य तस्कराचा थरार. पोलिसांच्या पाठलागमध्ये मद्य वाहतूक करणाऱ्या कारचा अपघात. पळताना 4 दुचाकींना दिली धडक. पुण्यातील प्रेमाचा चहा दुकानाला भीषण आग. फायर स्टेशन आणि टँकरमुळे आग विझली. मोठी दुर्घटना टळली असून आगीत दुकानाचं मोठं नुकसान. अमरावतीत अल्पवयीन विद्यार्थिनीचा एका तरुणाकडून पाठलाग. जाब विचारण्यासाठी गेलेल्या पालकांवर तरुणानं केला हल्ला. पीडितेच्या तक्रारीवरून आरोपीवर पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल. परभणीच्या पालममध्ये बालविवाहाचा धक्कादायक प्रकार उघड. मुलीच्या प्रसूतीनंतर बालविवाह उघड. पतीसह 6 जणांवर गुन्हा दाखल. या होत्या आताच्या घडीच्या काही महत्त्वाच्या बातम्या. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा LS मराठी.